भंडार भरू दे पांडुरंगारी वासुदेव। आपण एक सिलेक्ट कराल ना तर फक्त 200 ला आपल्याला बघायला मटणाचं लोणचं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता मटण अरे जय जय रघुवीर समर्थ वगैरे। हे बघा खूप पॅकेट 60 रुपयाला आहेत ना याच्यातलं कोणतं पण 20 रुपयाला 30 रुपयाला। अच्छा 20 रुपयापासून सुरू। हो अखंड पूर्ण वन पीस मध्ये। अच्छा हे बघा 550 रुपयापासून आहेत ना हे लॅम्प। हे पूर्ण आहे ना एक एक पीस आहे ना हा असा कट केलेला आपल्याला म्हणजे तुम्ही अशा वेअर करू शकता। खूप युनिक अशा पेंटिंग्स आपल्याला बघायला मिळत आहेत। ही 500 रुपयाची आहे। तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण आहे ना अशा एका एक्झिबिशनला आलोय। हे एक्झिबिशन वर्षातून फक्त एक वेळा होतं आणि हे एक्झिबिशन आहे ना सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी इकडे भरवण्यात आलेलं आहे। या एक्झिबिशनचं नाव आहे महालक्ष्मी सरस। आपल्या राज्याच्या आहे ना ग्रामीण भागातून आलेल्या महिला बचत गटाच्या आहेत ना, महिला उद्योजकांच्या आहे ना, महिला बचत गटाच्या आहेत ना, सगळ्या या आपल्याला इकडे स्टॉल बघायला मिळतील। सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी मध्ये हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे आणि हे एक्झिबिशन आहे ना 14 डिसेंबरला सुरू झालं आणि याची शेवटची तारीख आहे 25 डिसेंबर आणि याची वेळ आहे सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 9-10 वाजेपर्यंत हे एक्झिबिशन इकडे भरवण्यात आलेलं आहे। तर आहे ना वाशी मध्ये हे सिडको प्रदर्शन केंद्र आहे। स्टेशन पासून आहे ना 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती आपल्याला हे एक्झिबिशन सेंटर बघायला मिळतं। हे बघा महाराष्ट्र शासनातर्फे हे एक्झिबिशन भरवण्यात येतं। दरवर्षी वर्षातून एकच वेळ हे एक्झिबिशन आपल्याला आपल्या मुंबईमध्ये बघायला मिळतं आणि ते यावेळेस आपल्याला वाशी एक्झिबिशन सेंटर मध्ये बघायला मिळतं। हे बघा इथे प्रवेश विनामूल्य आहे, पूर्णपणे एसी हॉल आपल्याला बघायला मिळतो आणि इकडे तुम्ही बघू शकता मुख्य आकर्षण आहे ना खाद्यपदार्थ, मसाले, हातमागावरचे कपडे, ग्रामीण कलाकुसर आणि खूप काही असं सगळे आपल्याला आहे ना या एकाच एक्झिबिशन मध्ये बघायला मिळणार आहे। तुम्ही डेट पण बघू शकता 14 ते 25 डिसेंबर। तर चला आता आपण वेळ न घालवता ना आतमध्ये जाऊया आणि बघूया या एक्झिबिशन मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ना ग्रामीण भागातून आलेल्या स्टॉल आपल्याला इकडे बघायला मिळतात। तर आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही इकडे बघू शकता असे खूप सारे आहेत ना आर्ट पीस आपल्याला इकडे बघायला मिळतात। त्यानंतर हा गेट आहे, एंट्री आहे, इथे तुम्ही आतमध्ये आपण जाऊ शकतो, विनामूल्य प्रवेश आहे। तर बघा अशा प्रकारे इकडे एंट्रन्स आहे आणि एंट्रीवरती त्यांना महालक्ष्मी सरस तुमचा अभिप्राय देण्यासाठी आहे ना इथे स्कॅनर ठेवलेला आहे। तुम्ही स्कॅन करून आहे ना आपली नोंदणी आणि अभिप्राय इकडे देऊ शकता। तर आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता असं खूप मोठं हे ना इकडे आपल्याला जवळजवळ 500 स्टॉल बघायला मिळणार आहेत। 500 स्टॉल आहेत, वेगवेगळे आहेत ना, गावांमधून आलेले आहेत ना, आपल्याला इकडे हे स्टॉल बघायला मिळतात। हे बघा इकडे आल्यानंतर आहे ना आपल्याला वासुदेव पण भेटतोय। बघा वासुदेव पण आपल्याला बघायला भंडार भरू दे पांडुरंगारी वासुदेव हरी। पंढरीचा पांडुरंगा तुझ्या नामाचा उच्चार श्रीराम। मुंबईच्या ममदेवी माता तुझ्या नामाचा उद्धार। तर ना आपल्याला हा पहिलाच स्टॉल बघायला मिळतो। तुम्ही बघू शकता हे ना तुळजापूर वरून आलेले आहेत। धाराशिव गाव, जिल्हा धाराशिव, तालुका तुळजापूर, काटी गावाचं नाव आहे। श्री आर्ट्स असं यांचा ब्रँडचं नाव आहे आणि तुम्ही बघू शकता यांच्याकडे आहेत ना पूर्णपणे आहेत ना ऐतिहासिक जे आपले पारंपरिक जे पुतळे असतात ना त्यांची इकडे आपल्याला पूर्ण कलाकृती बघायला मिळते। तुम्ही बघू शकताय बघा हे पूर्णपणे आहेत ना टेराकोटा मातीपासून बनवलेले आपल्याला हे पुतळे बघायला मिळतात। हे बघा ही तुम्हाला बघू शकता ही जात्यावरती दळताना अशी ही बाई बसवलेली आहे। खूप मस्त त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यावरती। त्याची किंमत पण बघू शकता 500 रुपीज आहे। हे बघा 500 रुपीज। त्यानंतर हे ना असं फुगडी खेळताना आहेत, याची प्राइस 1000 रुपीज आहे। त्यानंतर हे बघा इकडे असं भजनी मंडळ आहे, पूर्ण टाळ वाजवताना आहे, पेटी वाजवताना, त्यानंतर वीणा आहे, तबला आणि पखवाज वाजवताना। दादा हा पूर्ण सेट कितीला आहे? 1500 रुपयाला। हे बघा भजनी मंडळाचा पूर्ण सेट घ्याल तर फक्त 1500 रुपयाला आहे। त्यानंतर ही पेटी बघू शकता तुम्ही 700 रुपीज, तबला 700 रुपीज। त्यानंतर हे असे भाजी मार्केटमध्ये बसलेले असतात ना त्यांचे सगळे इकडे आपल्याला कलाकृती बघायला मिळते। एकदम बारीक काम आपल्याला याच्यावरती बघायला मिळते। खूप सुंदर त्यांनी कला त्यांची इथे प्रदर्शन केलेली आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर तुम्ही हे जे पीस बघतायत ना ह्याच्यामधला तुम्ही कोणता पण एक सिलेक्ट कराल ना तर फक्त 200 रुपीजला आपल्याला बघायला मिळणार आहे। बघा इकडे हा शूज रिपेअरवाला आहे, त्यानंतर हा नारळवाला आहे, हा बघा शंकराची पूजा करताना आपल्याला इकडे बघायला मिळतो फक्त 200 रुपीज।
त्यानंतर हे बघा, जर आपल्याला संपूर्ण पालखी सोहळा सेट हवा असेल तर तो पण इकडे उपलब्ध आहे, आपल्याला बघायला मिळतोय बघा. माऊलींचा रथ येतो, त्याच्यामधली ही पूर्ण आहे ना पालखीचा आपल्याला हा सेट बघायला मिळतोय. त्यामध्ये वासुदेव पासून टाळकरी पासून सगळं आपल्याला बघायला मिळतंय. खूप सुंदर आहे. दादा या संपूर्ण सेटची हिची किती प्राइस आहे? आणि 8,000 रुपये. हे बघा 8,000 रुपीज या सेटची प्राइस आपल्याला इकडे बघायला मिळते. पण खूप सुंदर काम त्यांनी केलेलं आहे. हे बघा इकडे ही फिशवाली आहे, मच्छीवाली, वारकरी सेट आहे, असे सगळे आहेत ना आपल्याला इकडे टेराकोटा मादीपासून बनवलेले आहेत ना आपल्याला असे वेगवेगळे स्टॅच्यू आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आहे ना आता आपण ह्या स्टॉल वरती आलो. तुम्ही इकडे बघू शकता लोकरापासून बनवलेलं, हे लोकराचंच आहे ना सगळं, आणि पूर्णपणे तुम्ही हाताने बनवलंय ना की सगळं. हे बघा आता इथे तुम्ही काय बनवताय? टोपी का बॅग? पर्स बनवतायत. अच्छा अच्छा, ह्या वाल्या पर्स ना. हे बघा या अशा पर्स आता त्या ताई बनवत आहेत हाताने. आणि ताई आपण कुठून आले आहेत? साताऱ्यावरून. अच्छा. आणि हे सगळे त्यांचे प्रोडक्ट आपल्याला इकडे बघायला मिळतात. हे बघा अशा बॅग वगैरे आहेत. त्यानंतर हे टेबल क्लॉथ आहे, ही डॉल तुम्ही बघू शकता. कितीला आहे बॅग? का की बॅग आहे 120 रुपये. अच्छा 120 रुपये. म्हणजे या बॅग सगळ्या आहेत त्या 120च्याच आहेत का? अच्छा अच्छा, काहीच होणार नाही ना. आणि हे तोरण पण तसंच आहे ना? हे तोरण आहे 500 रुपयाला. हे नाव जे आहे हे तयार करायला आपल्याला 3 दिवस जातात. अच्छा 3 दिवस जातात. पूर्णपणे तुम्ही हाताने बनवता त्यामुळे. आणि तुम्ही त्याची फिनिशिंग पण बघू शकता. हाताने बनवलेलं आहे तरी तुम्हाला एकदम क्लिअर वाचता येणार आहे. जय जय रघुवीर समर्थ वगैरे. हे बघा खूप सुंदर सुंदर कलर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. 500 रुपये ना. हे बघा फक्त 500 रुपीजला हे तोरणमध्ये खूप सारी व्हरायटी आहे. आणि या बॅग ज्या आहेत ना ह्या तुम्ही बघतायत ना, मस्त बॅग आहेत. फक्त 120 रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळतात. 120 रुपीजला. हा अच्छा, सगळं ठेवू शकतो त्यामध्ये. मग ही मशीन वॉश कशी करू शकतो. अच्छा खूप मस्त. एकदम डेली यूज साठी पण तुम्ही वापरू शकता. एकदम मस्त बॅग आपल्याला ही बघायला मिळते. आणि ही डॉल कितीला आहे ताई? 900 रुपये. 900 रुपयाला. 15 ते 20 दिवस. अच्छा, पूर्ण हिचे केसांपासून सगळं बनवलेलं आहे ना. ओके. बघा 900 रुपयाला आपल्याला खूप डॉल बघायला मिळते. ही तिची केस वगैरे आहेत आणि पूर्णपणे ना हँडमेड आहे, पूर्णपणे हाताने बनवलेलं आपल्याला हे बघायला मिळतं. तसंच आहे ना हे छोटे छोटे किचन्स वगैरे पण आहेत. ही डॉल कितीला आहे आणि ताई? 150 रुपीजला आहे. बघा 150 रुपीजला आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये आपण लावू शकतो. म्हणजे आपलं तुमचं जे मेकअपचं सामान वगैरे आहे ना, फक्त असं तुम्ही एका खिळ्याला अडकवून खूप मस्त बनवलेलं आहे त्यांनी. आणि एकदम त्याची शाईन पण बघू शकता. एकदम वेगळंच त्यांनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि ताई ह्याची प्राइस किती आहे? 150 रुपये. हे बघा फक्त 150 रुपीज ह्याची प्राइस आपल्याला इकडे बघायला मिळते. अच्छा, या कॅप आहेत ना. हे बघा आता थंडीचा टाइम चालू आहे तर त्यासाठी खूप मस्त कॅप त्यांनी कलरफुल आहेत आणि वेगवेगळे कलर आपल्याला इकडे बघायला मिळतात. हे बघा बिलकुल थंडी लागणार ना अशी ही कॅप आहे. आणि या कॅपची किंमत किती आहे ताई? 150 रुपये. हे बघा फक्त 150 रुपीज 150 रुपयाला आपल्याला इकडे बघायला मिळते. त्यानंतर आहे ना आता आपण तुम्ही हा पण एक स्टॉल बघू शकता. या ताई आहेत ना फलटणवरून आलेले आहेत आणि ह्यांच्याकडे आहेत ना लहान मुलींचे आहेत ना मस्त मस्त असे खणापासून बनवलेले आहेत ना फ्रॉक आपल्याला इकडे बघायला मिळतात. आणि हे स्वतः त्यांनी शिवलेले आहेत हाताने. म्हणजे तुम्ही बघू शकता बचत गटाच्या महिला किती मस्त काम करतात आणि तुम्ही त्याची फिनिशिंग पण बघू शकता. फक्त 350 रुपयाच्या रेंजपासून आहेत ना यांच्याकडे फ्रॉक अवेलेबल आहेत आणि खूप सारी कलर व्हरायटी आहे. हा बघू शकता तुम्ही, हा 350 रुपयाचा आहे. आणि ताई आपल्याकडे किती वर्षापासून ते किती वर्षापर्यंत आहे? 7 महिन्यापासून 7 महिन्यापासून ते 10 वर्ष 15 वर्षापर्यंत मुलीपर्यंत आपल्याला इकडे बघायला मिळतात. आणि हे जी सगळं ही मोठी साईज कितीला आहे? ही मोठी साईज 550 रुपयाला. अच्छा 550 रुपयाला. आणि हे सेट आहे ना हा दोघांचा? पर्कर पोलका. अच्छा, पर्कल पोलकाचा तुम्ही सेट बघू शकता. ह्याची किती किंमत आहे आणि ताई? ह्याची 450 रुपये. 450 रुपये. अच्छा. आणि हे तुम्ही मुलांचे शर्ट पण शिवता का? शर्ट पण आपण हे बनवलेले आहे. अच्छा, हे बघा हे शर्ट पण पण आपण एकदम छान ठेवलेले आहे सगळे. हा खूप मस्त आहे बघा. ही पण स्वतः मी बनवलेली आहे. अच्छा, स्वतः शिवलेले आहेत तुम्ही. पॅकिंग वगैरे आहे तुम्ही बघू शकता. मस्त त्यांनी ना असं एक थोडंसं खादी टाईप मध्ये फॅब्रिक आहे याचं. खूप मस्त पेपर कॉटन आहे, खादी कॉटन आहे, पूर्ण कॉटन. आणि ह्यांची रेंज कशी आहे ताई? हा आपल्याला 350 पासून स्टार्ट. अच्छा 350 रुपयापासून. हे बघा 350 रुपयापासून आहे ना इकडे आपल्याला शर्टचं कलेक्शन बघायला मिळतंय. खूप युनिक स्टॉल आहे हा पण. त्यानंतर तुम्ही हा एक स्टॉल बघू शकताय. बघा हा पण आहे ना पूर्ण आपल्याला आहेत ना
बचत गटाचा स्टॉल आपल्याला इकडे बघायला मिळतो. हे आहेत ना अमरावती जिल्ह्यावरून आलेले आहेत आणि इकडे अमरावती जे आहेत ना आपल्याला खूप साऱ्या वस्तू बघायला मिळतात. बघा की हे काय आहे, हा चिवडा आहे सर. कसला आहे हा? हा घरी बनवलेला चणा डाळीच्या बेसनापासून बनवलेला अच्छा, आहे. चणा डाळीच्या बेसनापासून बनवलेला आहे. पूर्ण होममेड आहे, म्हणजे घरी हो, हो, बनवलेलं आहे घरी ना तुम्ही स्वतः? हो हो हे बघा खूप मस्त. हे कितीला पॅकेट? 70 रुपये. 70 रुपयाला आहे, सर. अच्छा, हे बघा 70 रुपयाला हे पॅकेट आहे. त्याच्यानंतर अजून हे कोणत्या कोणत्या शेवया आहेत या? ह्या बीट पासून बनवलेल्या शेवळ्या अच्छा, आहे. बीटापासून. हो. त्यानंतर ह्या या पालक शेवळ्या आहे. अच्छा ह्या मँगो आणि पायनॅपल मिक्स आहे. अच्छा, फ्लेवर मध्ये हा, बनवलं आहे आणि ते. या साध्या शेवळ्या आहेत. साधे आहेत आणि हे पॅकेट 60 रुपयाला आहेत ना? 60 ह्याच्यातलं रुपयाला कोणतं आहे. पण? हो हो. हे बघा 60 रुपीजला ह्याच्यामधलं कोणतं पण. आणि या साधंवालं हे कितीचं आहे? 200 रुपये किलो आहे, सर. हे किलो आहे ना? 1 हा, किलोचं. 1 हे बघा 200 रुपये 1 किलो आपल्याला इकडे बघायला मिळते. आणि हे काय आहे? हे तीळ आहे, सर. अच्छा, हे तीळ आहेत ना? गावरान तीळ आहे, सर. हे. अच्छा, हे बघा गावरान तीळ आपल्याला इकडे. शेतामध्ये पिकवलेले आहेत. अच्छा, पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत, म्हणजे Organic तुम्हाला आहे. खत वगैरे वापरलेलं नाहीये. पूर्ण ऑर्गॅनिक आपल्याला इकडे बघायला मिळते. 60 रुपीजला. हे किती आहे आणि का की? हे 250 ग्रॅम आहे. 250 ग्राम आहे का? हे 1 बघा. किलोचं पण आहे, सर. अच्छा, 250 ग्राम 60 रुपयाला आहे आणि 1 किलोचं किती आहे? 220 220 रुपयाला. अच्छा, 220 रुपयाला 1 किलो आपल्याला इकडे बघा. आणि हे काय वडे आहेत ना? सांडगे सांडगे. हा, हे बघा हे सांडगेचं पॅकेट आहे इथे. हे पॅकेट कितीला आणि सांडग्यांचं? हे 90 रुपये. 90 रुपयाला. ओके, हे बघा 90 रुपयाला हे पॅकेट आहे. त्यानंतर आहे ना इथे तुम्ही बघू शकता आहेत ना गोंदिया जिल्ह्यावरून आलेले आहेत. पूर्णपणे आहेत ना इथे हँडमेड प्रोडक्ट आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता घरामध्ये सजावटीसाठी लागणाऱ्या या ज्या वस्तू आहेत, म्हणजे शुभ लाभ, त्यानंतर हे श्री वगैरे, असं खूप सारं त्यांनी आहे ना स्वतः हाताने तयार केलेल्या वस्तू आपल्याला इकडे बघायला मिळतात. हे जसं हळदी कुंकूसाठी पण यूज करू शकतात. अच्छा. हळदी कुंकूचा कार्यक्रम 14 तारखेला सुरू होणार आहे. आणि हे एक बनवायला तुम्हाला किती दिवस लागतात? हा पूर्ण 1 दिवसाला पॉलिश पेंट करावं लागते. पेंट हा. वारल्याच्या नंतर मग बनवायला 1 दिवस लागतो. म्हणजे अच्छा. 2 दिवसामध्ये 2 complete होतं. दिवसामध्ये कम्प्लीट होतं. ओके, वॉशेबल आहे. जसं धूल वगैरे बसली तर ओलं कापड करून पूर्ण पुसू शकतो ना पूर्ण. हा. आणि आपल्याकडे याच्यातलं सगळ्यात कमी किमतीचं काय आहे? हे आहेत ना 20 रुपयाला, 30 रुपयाला. अच्छा, 20  50 रुपयापासून रुपयाला. सुरुवात आहे ना हा. आपल्याकडे. हे बघा हे कलश वगैरे घ्याल तर हे 20 रुपयापासून यांच्याकडे सुरुवात आहे. हे बघा 30 रुपयाचा. आणि हे गणपतीचं कितीला 50 आहे? रुपयाला. 50 रुपयाला. हे बघा 50 रुपीज आहे. त्यानंतर हे कलश दाखवा मला. हे हा, कलशचं हे सांगा. तांब्याचे कलश आहेत. अच्छा, हा 300 रुपयाला. वॉशेबल आहे. डेली यूज करण्यासाठी तयार केलेले आहे. वॉशेबल प्रोडक्ट आहे. निघणारा प्रोडक्ट नाही आहे. अच्छा, पूर्णपणे तुम्ही बघू शकता वॉश करू शकता. आणि याच्यावरती पेंट पण आहे ना तुम्ही हा प्रॉपर म्हणजे पाण्यामध्ये वॉश करून तुम्ही डेली यूज साठी वापरू शकता. पूर्णपणे तांब्याचा बनवलेला. हा कितीला आहे आणि ताई? 300 रुपयाला. 300 रुपयाला आहे. बघा 300 रुपीज प्राइस आहे. त्यानंतर हे स्टीलचाही आहे. स्टीलचा पण आहे का? हा, हा हे स्टीलचा बघा product स्टीलचा मोठ्या साईज मध्ये एकदम. आहे. फक्त 150 रुपयाला. 150 रुपयाला ना? हे बघा 150 रुपयाला स्टीलचा आहे. सेम कलर मध्ये आपल्याला बघायला मिळतं. वेगवेगळी डिझाईन आहे. आणि हे काय आहे? हे सुपारीची पानदान. अच्छा, सुपारी, बडीशोप वगैरे असं सगळं ठेवण्यासाठी हे बनवलेलं आहे स्टोरेज बॉक्स. त्यानंतर हे ताट आहे ना आरतीचं? आरतीचं पूर्ण ताट आहे. कंप्लीट अच्छा. सेट आहे 300 रुपयाला. 300 रुपयाला पूर्ण सेट ना. अगरबत्ती स्टँड, दिवा आणि 2 हळद कुंकूसाठी वाट्या. खूप मस्त आहे बघा. मस्त प्रोडक्ट आहे हे पण तुमच्या डेलीच्या ह्याच्यामध्ये यूज होण्यासाठी. हा अच्छा, हळदी कुंकूची कुयरी. हा. हे बघा हळदी कुंकवाची कुयरी पण आपल्याला इकडे बघायला मिळते. ही MDF पासून बनवली आहे ना? हा. हे MDF मटेरियल आहे. आणि याची किती किंमत आहे ताई? फक्त 80 रुपये. 80 रुपये. बघा 80 रुपीज याची प्राइस आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर हा एक तुम्ही स्टॉल बघू शकता. हरिओम महिला बचत गट हे ना जळगाव वरून आलेले आहेत. आणि यांच्याकडे तुम्ही बघू शकता लाकडापासून तयार केलेले आहेत ना हे. अखंड पूर्ण. अच्छा, हे का? हो, अखंड पूर्ण 1 पीस मध्ये. अच्छा, हे बघा हे तुम्ही पोलपाट बघतायत ना पूर्ण 1 पीस मध्ये. आणि हे लाकूड कुठलं आहे ताई? हे कडसाग आहे. खडसाग. हा, सागवान जसं असतो ना तसं कडसाग असतो. अच्छा, हे बघा इतर पिढी चालणार वस्तू आहे. खूप वर्षानुवर्ष टिकणारी. आणि याची किंमत किती आहे ताई? हा 650 रुपयाला आहे. हा 650. आणि हा 600 वाला आहे ना? हा पण सिंगल पीस आहे हो, ना? हो. हे पण याच्यात पाय लावलेले आहे. म्हणजे अच्छा. 1 पीस मध्ये आहे पण याला पाय आहे. पाय हा आहेत. ring वाला अच्छा, आहे. पूर्ण रिंग वाला आहे. खूप मस्त, एकदम मस्त क्वालिटी मध्ये आपल्याला इकडे बघायला मिळते. त्यानंतर हा खलबत्ता आहे ना? कलबत्ता आहे. हा पण त्याच लाकडापासून बनवलेला आहे. हो, त्याच आहे. याची किंमत किती आहे आणि ताई? हा 400 रुपयाला आहे. 400 रुपयाला आहे. बघा 400 रुपयाला हा खलबत्ता आहे. आणि हा, हे 1 पीस मध्ये लिंबू निचळायचं आहे. अच्छा, हे बघा लिंबाचा रस काढण्यासाठी हे लाकडाचं बनवलेलं आहे. हे कितीला आहे? आणि 200 रुपयाला. शिसमचं आहे का हे? हे बघा शिसम लाकडापासून फक्त 200 रुपीजला.
स्मॅशर आहे बघा, हे असं स्मॅश करायचं पावभाजी वगैरे, खूप मस्त. हे कितीला आणि 70 रुपयाला आहे. 70 रुपयाला फक्त आहे बघा, 70 रुपयाला. आणि हे लाटणं आहेत ही ताई हो, हे लाटणं पण 70 रुपयाला आहे. 70 रुपयालाच आहे का? रवई आहे. हे बघा लाटणं 70 रुपयाला आहे. त्यानंतर ही रवी पण बघू शकता, ही पण आहे ना सिंगल पीस मध्ये यांनी सगळे प्रोडक्ट बनवलेले आहेत. हे बघा ही कालथी आहे. त्यानंतर हे ग्रंथ वाचण्यासाठी, हे कितीला आणि ग्रंथाचं 350 रुपयाला आहे. 350 रुपयाला. हे बघा फक्त 350 रुपयाला आपल्याला इकडे बघायला मिळते. त्यानंतर आहे ना तुम्ही हा बघू शकता, गोंदियाचा स्टॉल आहे. आणि या स्टॉल वरती तुम्हाला आहेत ना ह्या ज्या पेंटिंग आहेत ना, या पेंटिंग केलेल्या आहेत ना ताई? स्वतः काढली आहे हाताने. अच्छा, तुम्ही स्वतः काढलेल्या आहेत का? हे बघा ताईंनी स्वतः हे हाताने पेंटिंग काढलेले आपल्याला बघायला मिळतात. खूप सुंदर सुंदर आहेत आणि मस्त त्याला असं फ्रेम केलेलं आहे. आणि ह्याला पूर्ण हे कलर तुम्ही वेगवेगळे वापरलेले आहेत ना? आम्हीच लावलं हे. अच्छा, हे याच्यामध्ये तुम्हाला 3 क्वालिटी मिळतील. हा, हे एक झाली, ही 2 आणि ही एक. ही एक तिसरी क्वालिटी ना? ही 550 ला आहे. अच्छा, 550 रुपयाला ही साईज आहे का? ही 850 आहे. ही किती बोलले? 850. अच्छा, ही बघा ही जी चौकोनी वाली आहे ही 850 रुपये. आणि ही जर तुम्ही त्यामध्ये मोठी साईज घ्याल तर ही 1450 ना? हे बघा 1450 रुपये. अशा खूप साऱ्या पेंटिंग आहेत ना आपल्याला इकडे बघायला मिळतात. हे बघा हा कलश पण किती मस्त त्यांनी काढलेला आहे, मोराचा आहे. त्यानंतर हे बघा हे पण खूप मस्त त्यांनी एकदम आहे ना, कोणती? गोंडी पेंटिंग. गोंदी पेंटिंग. गोंडी पेंटिंग. गोंडी. हा, आदिवासी. अच्छा. आदिवासी. आदिवासी गोंडी पेंटिंग आहे. अच्छा, ही बघा ही आहे ना आदिवासी गोंडी पेंटिंग आपल्याला इकडे बघायला मिळते. आणि तुम्हाला बघायला मिळेल हा ना प्रत्येक स्टॉल वरती आहे ना हा स्कॅनर लावलेला आहे. जर तुम्हाला कोणताही प्रोडक्ट हवा असेल ना तर तुम्ही या उम्मेद मार्ट वरती जाऊन आहे ना स्कॅन करून तुम्ही ते प्रोडक्ट बाय करू शकता. अशी मस्त त्यांनी या टायमाला इकडे आपल्याला सोय केलेली आहे ही. आणि खूप मस्त मस्त पेंटिंग या बघायला मिळतात. त्यानंतर आहे ना इथे आपल्याला ना हा उत्तराखंडचा स्टॉल बघायला मिळतो. आणि एकदम युनिक प्रोडक्ट या दादांनी इकडे घेऊन आलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे बघा हे असे कप वगैरे आहेत. तो दादा ये किस चीज से बना हुआ है? क्ले और स्टोन का पाउडर करके बना हुआ है अच्छा, और नेचुरल है, ब्लैक कोई कलर या पेंट नहीं होता. पेंट नहीं होता ना इसमें? हे बघा पूर्ण नॅचरल आपल्याला आहे ना दगडापासून आणि क्ले पासून बनवलेले आपल्याला बघायला मिळतात. खूप युनिक वस्तू आहेत. आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आहे ना कलर नाही बनवला आहे. बघा ह्याच्यामध्ये केटल वगैरे आहे, वास आहे. हे बघा वास ठेवलेले आहेत. खूप खूप क्वालिटी ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. और दादा इसका प्राइस कैसा है ये कप का? 250 रुपीज का. हे बघा 250 रुपयाला हा कप आहे. और ये ट्रे के साथ सेट ये पूरा? ये ट्रे के साथ 700 का है. अच्छा, 700 रुपीजला हा सेट येईल. त्यानंतर और ये 6 कप का सेट ये 1900 1900 1900 रुपयाला आपल्याला हा सेट बघायला मिळतोय. पूरा हैंडमेड है ना, इतना अच्छा, एकदम हेवी आहे ना? हे बघा पूर्ण हेवी क्वालिटी आहे, पूर्ण हँडमेड आहे. त्याला मस्त त्यांनी अशी ही ग्रिप पण दिलेली आहे. खूप कॅन आहे ना, हे कॅन कॅन. अच्छा, हे बघा हे कॅनची आहे ना त्याला हँडल केलेलं आहे. खूप मस्त यांच्याकडे प्रोडक्ट हे बघायला मिळतात. तसंच तुम्ही हे वास वगैरे बघू शकता. ही किटली पण खूप सुंदर आहे. दादा ये केटल कितने का? ये 950 का. 950 का? ये भी दोनों? हे बघा दोन्ही केटल आहेत ना हे 950 रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळतात. तो आपका कॉन्टॅक्ट नंबर बता दो ना. 9958548442. ओके. त्यानंतर तुम्ही हे बघू शकता. बघा इकडे आहेत ना अशा आपल्याला खूप आहेत ना कला बघायला मिळणार आहेत. आता इथे स्वतः आहेत ना ताई पेंटिंग तयार करतायत. खूप मस्त आहे. ताई कुठली पेंटिंग तयार करतात तुम्ही? हे निसर्ग पेंटिंग आहे. अच्छा, निसर्गाची. अच्छा, धबधबे, पाण्याचे धबधबे खाली वाहत आहेत नदीकडे. खूप मस्त. पेंटिंग बाकी आहे अजून बनवायची. हा, बनवायची बाकी. आणि ह्या सगळ्या तयार झालेल्या आहेत ना? ही वारली पेंटिंग. अच्छा, वारली पेंटिंग आहे. आणि हे कशावरती बनवलेले आहेत तुम्ही? हे कॅनव्हास पेपर. अच्छा, कॅनव्हास पेपर, हार्ड पेपर आहे ना हा? अच्छा, खूप मस्त. ही पेंटिंगची काय आपल्याकडे किंमत काय चालू होते? याची सध्या माझ्याकडे 500 रुपये आहे. अच्छा, 500 रुपये. हे बघा 500 रुपयापासून यांच्याकडे आहेत ना व्हरायटी चालू होते. खूप सुंदर त्यांनी पेंटिंग केलेलं आहे. बघा ही वारली पेंटिंग पण तुम्ही बघू शकता. खूप मस्त वारली पेंट केलेलं आहे त्यांनी. तसेच तुम्ही मधुबनी पेंटिंग आहे. अच्छा, ही मधुबनी पेंटिंग आहे ना. आणि हा कलर पण ना मेटालिक कलर यूज केलाय ना? हे बघा मेटालिक. यूज केलेला आहे. नंतर हा, अच्छा, खूप सुंदर आहे. बघा मधुबनी पेंटिंग. आणि ह्याची किंमत किती जाईल? सेम 500. 500 रुपये. हे बघा याची 1.5 ही साईज आपल्याकडे 500 रुपयाला आहे का? 500 अच्छा, हे बघा या साईज मध्ये घ्याल तर 500 रुपयाला आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आहे ना ही तुम्ही मोराची पण बघू शकता. ही पण खूप सुंदर आहे. पूर्ण मोराचं असं पेंटिंग केलेलं आहे आणि त्याला फ्रेम बनवलेलं आहे. म्हणजे तुम्ही हा वॉल पीस वगैरे लावला ना घरामध्ये खूप सुंदर आपल्याला बघायला मिळणार आहे.
आणि ह्याची किंमत किती आहे ताई? हे 400 रुपये. 400 रुपये. हे बघा 800. 800. हे बघा 800 रुपयाला आपल्याला ही पेंटिंग बघायला मिळते. तसंच तुम्ही बघू शकता ना खूप साऱ्या पेंटिंग इकडे अवेलेबल आहेत. म्हणजे 300 रुपीज पासून यांच्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे. अकोला जिल्ह्यावरून आले आहेत का तुम्ही? हे बघा अकोला जिल्ह्यावरून आलेल्या आहेत त्या. खूप मस्त मस्त पेंटिंग आपल्याला पूर्णपणे हँडमेड या स्टॉलवरती बघायला मिळतात. त्यानंतर हा पण एक तुम्हाला युनिक असं हे स्टॉल बघायला मिळतोय. दादा ये क्या है सब? लेदर लैम्प शेड। अच्छा लेदर लैम्प शेड है क्या? पूरा ये लेदर का बना हुआ है? लेदर का बना। और कहाँ से आए हो आप? कर्नाटक। कर्नाटका से. अच्छा हे बघा पूर्ण इसके ऊपर पूरा हँड पेंट किया है ना ये? पेंट है ऐसे। हे बघा कर्नाटकचं आहे ना पूर्ण. इकडे आपल्याला हे हँड पेंटिंग लॅम्प वगैरे बघायला मिळतं. आणि हे बघा हे असे आहेत ना हे इसको क्या बोलते हैं अंकल? चित्रकलंकार। अच्छा हे बघा चित्रकलंकार आणि पूर्ण हलणारे आहेत. हे बघा हे रामाचं वगैरे आहे आणि पूर्ण हे हँडमेड त्यांनी बनवलेलं आहे. बघा हनुमानाचं आहे. खूप मस्त मस्त. अंकल इसका प्राइस क्या है? ये 1200 का है। 1200 रुपये. ये जो लगा है वो? एक पपड़ी। अच्छा हे बघा एक पपेट हा आपल्याला 1200 रुपयाला बघायला मिळतो. खूप सुंदर. और ये जो लटकन लगा है ये वाले अंकल? ये वाला जोड़ी 500 का है सर। 500 रुपये का जोडी आहे. बघा 500 रुपयाला जोडी आहे. त्यामध्ये पण आहे ना गणपतीची आहे, हत्तीची आहे, अशी वेगवेगळी आहेत ना आपल्याला हे बघायला मिळतात. और अंकल ये लैम्प का स्टार्टिंग अपने पास क्या चालू होता है? 550 तक है। अच्छा starting rate। 550 से ना? तो 2500 तक है। अच्छा हे बघा हे आहेत ना 550 रुपयापासून आहेत ना हे लॅम्प चालू होतात. ते ना 2500 रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. खूप सारी व्हरायटी आपल्याला इकडे बघायला मिळते. आणि याच्यामध्ये लाईट लावल्याच्या नंतर आहे ना खूप त्याच्यामध्ये ना मस्त लुक आपल्याला बघायला मिळेल. बघा इथे बल्ब सोडायचा आहे आणि मस्त रिफ्लेक्ट होणारे त्याला असे होल्स आहेत मध्ये मध्ये. खूप सुंदर प्रोडक्ट आहे कर्नाटकाचे. त्यानंतर आहे ना हा तुम्ही आहे ना म्हैसूरचा स्टॉल बघताय. ते बघा म्हैसूरवरून आलेले आहेत आणि यांची खासियत तुम्ही बघू शकता. इथे जेवढ्या पण तुम्हाला हे जे फ्रेम दिसत आहेत ना या पूर्णपणे ना लाकडापासून बनवलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आहे ना कोणताही त्यांनी कलर वापरलेला नाहीये. तुम्ही बघू शकता. हे बघा हे पूर्ण आहे ना एक एक पीस आहे ना हा असा कट केलेला आपल्याला बघायला मिळतो याच्यामध्ये. आणि असा हा पूर्णपणे ना लाकडापासून बनवलेला आहे. बघा कुठलाही कलर त्यामध्ये यूज न केलाय. हे बघा हे सफेद कलरचं पण. अच्छा हे 3D वर्क आहे ना? हे बघा पूर्ण 3D वर्क आहे. त्यानंतर हे पण तुम्ही बघू शकता. और दादा अपने पास ये प्राइस क्या स्टार्टिंग होता है? हे बघा ही जी तुम्ही राधाकृष्णाची बघतायत ना ही आहे ना 2500 रुपये हिची प्राइस आहे. 2500 रुपयापासून आहे ना आपल्याला इथे या फ्रेम बघायला मिळतात आणि खूप सारे आहेत. हे बघा ही तुम्ही रामाची बघू शकता. ही पण किती सुंदर आहे. हनुमानाची आहे. अशा वेगवेगळ्या आहेत ना आपल्याला हे इकडे आर्ट बघायला मिळतात. त्यानंतर इथे पण तुम्ही बघू शकता. ही जी तुम्ही बघतायत ना पूर्णपणे 3D मध्ये आहे ना आपल्याला 65,000 रुपीज म्हणजे 65,000ला आपल्याला ही फ्रेम बघायला मिळणार. तुम्ही जवळून बघू शकताय. बघा पूर्ण आहे ना ह्याच्यावरती हे लाकूड असं वरती आलेलं तुम्ही बघू शकता. 3D वर्क केलेलं आहे लाकडापासून आणि पूर्णपणे ना विदाऊट कलरचं हे बनवलेली आपल्याला ही फ्रेम बघायला मिळते. खूप सुंदर आहे 65,000 रुपीज मध्ये. त्यानंतर आहे ना इथे तुम्ही हा औरंगाबादचा स्टॉल बघतायत ना. औरंगाबादवरून आलेले आहेत आणि तुम्ही जेवढे पण हे ज्वेलरी पीस बघतायत ना हे स्वतः यांनी आहे ना हँडमेड बनवलेले आपल्याला बघायला मिळतात. खूप सुंदर क्वालिटीची ही ज्वेलरी आहे. बघा हे गळ्यातलं आहे. त्यानंतर हे असे आहेत ना इयरिंग्स वगैरे इकडे त्यांनी हाताने बनवलेले आपल्याला बघायला मिळतात. हे बघा हे असं कवड्यांपासून आणि त्याच्यावरती हे मिरर वर्क आपल्याला बघायला मिळतंय. खूप सुंदर सुंदर ज्वेलरी एकदम कलरफुल आहे. हे बघा खूप मस्त मस्त. आणि हे आपल्याकडे इयरिंग्सची याची किंमत काय ताई? 200 रुपीज. हे बघा हे 200 रुपयाला इयरिंग्स आहेत. ह्यामधलं कोणतं पण घ्याल ना वेगवेगळे कलर आहेत फक्त 200 रुपीजला. त्यानंतर हे जे आपले गळ्यातले नेकलेसेस आहेत ह्याची रेंज कशी चालू होते आपल्याकडे? स्टार्टिंग तर 1500 पासून आहे. अच्छा 1500 रुपयापासून का? हे बघा 1500 रुपयापासून यांच्याकडे स्टार्टिंग प्राइस बघायला मिळते. खूप मस्त आहे. हे बघा हे अशी यांच्याकडे ही स्टार्टिंग रेंज आहे. आणि हे चोकर मध्ये बनवलेले आहेत ना. हे बघा हे चोकर मध्ये आहेत. ह्यांची काय प्राइस आहे? आणि अच्छा 500 रुपीज. 600 500 350 रुपीज अशी यांची प्राइस बघायला मिळते. तसं हे बघा गळ्यातले हे काय याला काय बोलतात? अँकलेट का? हे बघा हे अँकलेट पण खूप त्यांनी मस्त बनवलेले. याची किंमत किती आहे? आणि 650 रुपये. हे बघा अँकलेट आहे ना हे 650 रुपयाला इकडे बघायला मिळते. आणि हे काय हे सांग ना मला एक दोन. कॉलरच आहे. अच्छा कॉलर म्हणजे कशा अशा नॉर्मल घ्यायच्या असतात?
हे बघा हे अशा कॉलर्स आहेत, म्हणजे तुम्ही अशा वेअर करू शकता. खूप सुंदर आहे बघा, खूप मस्त. ते एकदम वेगळाच लुक आपल्याला याचा बघायला मिळतो आणि ह्या अशा पॅटर्न मध्ये पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. खूप मस्त. यांची प्राइस किती आहे आणि कॉलर्सची? 950 आहे अच्छा 950 आणि हे 1200 1200 रुपये. अच्छा, त्यानंतर तुम्ही ह्या बॅग पण बघू शकता, एकदम युनिक. आहे. हे काय आहे? गळ्यातलंच आहे. गळ्यातलंच आहे का? हे बघा योक म्हणून आहे, हे गळ्यात घालण्याचंच आहे. म्हणजे हे औरंगाबादचं त्यांचं स्पेशालिटी आहे. त्यांनी तिकडच्या सगळ्या वस्तू इथे सेलसाठी ठेवलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मस्त मिरर वर्क केलेलं आहे आणि हे पूर्ण हाताने बनवलेलं आहे ना. हे बघा पूर्ण आहे ना हँडमेड प्रोडक्ट आपल्याला हे बघायला मिळतंय. खूप सुंदर आहे. त्यानंतर आहे ना तुम्ही बॅगचं पण कलेक्शन बघू शकता. हे बघा या अशा पोटली बॅग आहेत, खूप एकदम युनिक आपल्याला इकडे बघायला मिळतात. खूप सारी व्हरायटी आहे त्यामध्ये. आणि दीदी याची काय प्राइस आहे? सगळ्यांची वेगवेगळी वेगवेगळी आहे का? हे कितीला आहे पोटलीवालं? लिहिलेलं आहे 1800 रुपये. हे बघा 1800 रुपयाला आपल्याला हे पोटली बॅग बघायला मिळते. आणि अशी आहे ना बॅग मध्ये खूप सारी आहे ना व्हरायटी आपल्याला या स्टॉल वरती बघायला मिळते. ही पण किती सुंदर एक पाऊच आपल्याला बघायला मिळते. ह्याची काय प्राइस आहे ताई? ती पण 1800च आहे. 1800 रुपये. हे बघा 1800 रुपयाला आपल्याला इकडे बघायला मिळते. यांचं कार्ड आहे, तुम्हाला जर कुठलाही प्रोडक्ट हवा असेल ना तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर आहे ना आता आपण आहे ना या भाग्यलक्ष्मी माता स्वयंसहिता महिला समूह ग्रामपंचायत नागपूरवरनं आलेल्या ताई आहेत आणि यांच्या स्टॉलवरती तुम्ही बघू शकता खूप युनिक अशा पेंटिंग्स आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि या दीदीने स्वतःनी तिच्या हाताने या पेंटिंग काढलेल्या आपल्याला इकडे बघायला मिळतात. खूप सुंदर पेंटिंग आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये अशा ॲक्रेलिक मध्ये या अशा 3D लुक आहे का यांना? हे बघा अशा 3D लुक मध्ये यांनी बनवलेला खूप युनिक. म्हणजे तुमचं बघता क्षणी आहे ना इथे तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला असा भास होईल का हे पेंटिंग आहेत की फोटो आहेत ॲक्च्युअल. हे बघा ही महाराजांची पण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर त्यांनी बनवलेल्या पेंटिंग आपल्याला इकडे बघायला मिळतात. आणि तिथे आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय चालू होते यांची? 500 रुपीज पासून. हे बघा 500 रुपीज ही 500 वाली आहे ना. हे बघा या अशामध्ये आहेत ना 500 रुपीज पासून यांच्याकडे प्राइस आपल्याला बघायला मिळते. खूप सुंदर आहे बघा. असं मागे त्यांनी एक अडकवण्यासाठी हे पण दिलेलं आहे 500 रुपीजला. त्यानंतर ही तुम्ही एक राधाकृष्णाची बघू शकता, किती सुंदर पेंटिंग केलेलं आहे, एकदम बारीक काम त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळतंय. 5000 रुपीज याची प्राइस आहे. त्याचसोबत आहे ना तुम्ही ही एलिफंटची पण बघू शकता, किती मल्टी कलरचा यूज केलेला आहे त्यामध्ये. आणि 8500 रुपये ह्याची प्राइस आपल्याला बघायला मिळते. आणि अशाच वेगवेगळ्या पेंटिंग आहेत, म्हणजे आपल्या घरामध्ये लावल्यानंतर आहे ना खूप सुंदर लुक आपल्याला 4 लोकांनी आहे ना तुम्हाला विचारणारच की नक्की पेंटिंग आहे की फोटो काढलेला आहे. बघा ही महाराजांची पण तुम्ही बघू शकता. 9000 रुपीज याची प्राइस आहे. खूप सुंदर बनवलेली आपल्याला इकडे बघायला मिळते. त्यानंतर ही पण तुम्ही एक बघू शकता. हे ना असं थोडंसं 3D लुक दिलेलं आहे याच्यावरती, असं बोटचं त्यांनी काढलेलं आहे 9500 रुपीजला. त्यानंतर हे बघा ही पण एक आहे ना अशी मस्त तुळशी वृंदावन समोर आहे ना अशी एक लेडी बसलेली आहे गजरा माळताना, आणि त्याची प्राइस आहे 9500 रुपीज. खूप सुंदर पेंटिंग आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. तर हे बघा हे त्यांचं कार्ड आहे. जर तुम्हाला ह्याच्यामधले ना कोणतं पण पेंटिंगची रिक्वायरमेंट असेल ना तर तुम्ही ह्याच्यावरती कॉल करून ह्यांच्याकडनं ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. खूप सुंदर कलेक्शन आहे. आणि तुम्हाला जर कस्टमाइज करून हवा असेल ना तर ते पण तसं तुम्ही यांना सांगून कस्टमाइज करून घेऊन आपल्या आवडीनुसार यांच्याकडनं पेंटिंग बनवून घेऊ शकतो. त्यानंतर आहे ना इथे हा ना गडचिरोलीचा स्टॉल आपल्याला बघायला मिळतोय. आणि ह्यांच्याकडे ना युनिक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे हे ह्यांच्याकडे ना जांभूळ वगैरे. हे बघा हे जांभळाचं सुक्क जांभूळ आहे ना. ह्याचा उपयोग काय होतो ताई? यांचा उपयोग होतो सर शुगर बीपीसाठी, शुगरसाठी वगैरे. अच्छा, डायबिटीज वाल्या लोकांसाठी खूप मधुमेहवाल्या लोकांसाठी म्हणजे अच्छा. याचा उपयुक्त आहे. उपयुक्त आहे. आणि हे म्हणजे असं नुसतं खायचं असतं की कसं काय असतं हे? जर याचं ज्यूस करून पिऊ म्हटलं तर ज्यूसही करून पिऊ शकता. अच्छा, नाहीतर असे वाढले पण खाऊ शकता. अच्छा. हे बघा हे असं आहे ना सुक्या जांभळाचं पॅकेट. हे 200 किती रुपयाला आहे? 150 रुपये. 150 अच्छा, 200 ग्रामचं 150 रुपयाला आपल्याला हे पॅकेट बघायला मिळतं. आणि हे त्याचेच मोठ्या साईजचे पॅकेट आहेत ना. हे बघा हे आहेत ना. हे बघा हे त्यांनी स्वतः म्हणजे तुमच्या इकडे पिकतात आणि मग तुम्ही याचं असं सुकवून हे करता ना. आणि हे तुम्ही जे ज्यूस बनवता हे कशापासून बनवता हा जांभळाचा? ह्याच्यापासूनच. अच्छा, ह्याच्या ज्यूस पण बनतो का? अच्छा, हे बघा ह्याच्यामध्ये ना तुम्ही
मग ह्याचा पल्प वगैरे येतो की काय येतं कसं काय? पल्प येतो. अच्छा हे बघा याचा पल्प पण येतो आणि हे तुम्हाला आहे ना तुम्ही याचा ज्यूस पण बनवू शकता. मग याच्यामध्ये पाणी टाकून काय काय टाकायला लागतं याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मिक्सरला लावायचं. हे बघा पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि मिक्सरला लावायचं आणि असा तुमचा हा जांभळाचा ज्यूस म्हणजे जांभूळ शॉट आता जे खूप फेमस चालू आहे ना तर आपल्याला इकडे तेच बघायला मिळतं. हा जांभूळ ज्यूस आपल्याला इकडे बघायला मिळतो. तर तुम्ही हे डेलीसाठी आहे ना वापरू शकता घरामध्ये. फक्त 150 रुपीजला पॅकेट आहे आणि हे तिळाचं पॅकेट आहे ना. हे बघा हे गावठी तीळ आहेत 250 ग्राम 100 रुपयाला. त्यानंतर आहे ना हा तुम्ही नागपूरचा स्टॉल बघताय. तिकडे आहे ना यांच्याकडे वेगवेगळ्या चिक्क्या आहेत नागपूरच्या. आपल्याला इकडे ना चिक्की बघायला मिळते. तर ताई कोणत्या कोणत्या चिक्की आहेत आपल्याकडे? एक गुड आणि शेंगदाणे आहे. अच्छा हे खोबरा अजून गुड आहे. अच्छा. तीळ आणि गुड आहे. हा हे फुटाणे मिक्स आहे याच्यामध्ये गुड आहे. अच्छा गुळ आहे. हा आणि हे आपलं जवस असतं ना अच्छा. जवस आणि गुड आहे मिक्स. अच्छा आणि या पूर्ण तुम्ही स्वतः तयार केलेल्या आहेत ना घरी? तयार केलेलं अच्छा म्हणजे कुठल्या फॅक्टरी वगैरे मध्ये ना हे ऑर्गॅनिक पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे ना. पूर्णपणे ऑर्गॅनिक गुळापासून तयार केलेल्या आहेत ना ह्या चिक्क्या आपल्याला बघायला मिळतात. खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि पूर्णपणे होममेड आपल्याला आहेत ना बघायला मिळतात. आणि ही चिक्की कशी आहे ताई? वेगवेगळी प्राइस आहे सगळ्यांची? नाही सगळ्यांची प्राइस सेम आहे का? 100 रुपये पाव आहे 400 रुपये किलो. अच्छा हे बघा 100 रुपये पाव आहे आणि 400 रुपये किलो आहे. अशा वेगवेगळ्या चिक्क्यांची आहे ना व्हरायटी इकडे आपल्याला बघायला मिळते. खूप सुंदर स्टॉल आहे. तुम्ही हे बघा यांचा नंबर बघू शकता. नागपूरवरून आलेले आहेत हे आपल्याला हा स्टॉल बघायला मिळतो. पण असते. अच्छा म्हैसूर पाक आहे का? पाक पण आहे. अच्छा कसं हे आहे, बघा आता मिळत नाही खायला. हा, पण आम्ही बरोबर. हे सगळं अवेलेबल करून देतो. हे बघा पूर्ण आणि हा पण पूर्ण ऑर्गॅनिक आहे ना. हा हे बघा पूर्ण यांनी घरी स्वतः बनवलेला आहे ना म्हैसूर पाक आपल्याला इकडे बघायला मिळतो. आणि त्याची याची काय किंमत आहे पॅकेटची? याचं पण 150 आहे. 150 रुपीज. हे बघा मार्जिन 150 करायची रुपीज. आहे आमची आता पॅकेट चालू आहे just अच्छा त्यानंतर आहे ना आता आपण आहे ना इथे नांदेडच्या स्टॉलवरती आलो आणि इकडे एक युनिक प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतो. इथे आहे ना हे मटणाचं लोणचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता मटण आचार. हे मटणाचं लोणचं आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळते. तर ताई हे तुम्ही स्वतः घरी बनवलंय का? अच्छा आणि हे कशापासून बनतं? याच्यामध्ये काय काय टाकतात तुम्ही? म्हणजे लोणच्यासाठी जे मसाले लागतात ते. आणि हे किती दिवस टिकतं काय? हे 6 महिने गॅरंटी. 6 महिने. अच्छा हे बघा अच्छा विदाउट फ्रीज पण ना. हे बघा खूप सुंदर असं आहे ना हे मटणाचं लोणचं. माझी एक मला दाखवा ना उघडून जाईल. हे बघा याच्यामध्ये ना असे हे मटणाचे पीस असतात का? मटणाचे तुकडे असतात की तुकडे असतात ना. हे बघा मटणाचे तुकडे असतात ह्याच्यामध्ये आणि चवीला पण खूप मस्त लागत असेल ना. हे बघा खूप मस्त चवीला पण आपल्याला हे बघायला मिळत आहे. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर आहे ना मटणाचे तुकडे दिसतात आणि हे असं मटणाचं लोणचं आपल्याला बघायला मिळतं. आणि हे कसं पॅकेट आहे ताई? ही डब्बी कितीला आहे? ही 80 ची आहे. 80 रुपयाला. ही किती छोटी वाली आहे ना. हे बघा ही छोटी डब्बी 80 रुपयाला आहे आणि ही मोठी वाली 150 रुपयाला. हे बघा ही 150 रुपयाला आहे. म्हणजे तुम्ही 6 महिने याला यूज करू शकता. खराब वगैरे होणार नाही. त्यानंतर आहे ना आपण या स्टॉलवरती आलो. इकडे आहेत ना महालक्ष्मी महिला स्वयंसंस्था समूहात आहेत ना जालना जिल्ह्यावरून आलेले आहेत आणि इकडे आपल्याला आहेत ना घोंगड्या बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या क्वालिटीच्या आपल्याकडे आहेत ना इथे घोंगड्या बघायला मिळतात. तर दादा आपल्याकडे काय म्हणजे कशापासून बनल्या जातात काय? मेंढीच्या केसापासून हातमागावरच्या घोंगड्या आहेत. अच्छा आणि प्युअर 100% ओरिजिनल घोंगड्या आमच्याकडे आहेत. अच्छा पूर्ण ओरिजिनल आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही दुसरं काय मिक्सिंग वगैरे काय नाही. बरोबर. त्याच्या आमच्याकडे उशा आहेत, रजया आहेत, आसन आहे, योगा मॅट आहेत. अच्छा आणि ही घोंगडी 100% ओरिजिनल असल्यामुळे याचे शारीरिक एवढे फायदे आहेत, 18 फायदे आहेत घोंगडीचे. अच्छा म्हणजे शरीरासाठी जे फायदे आहेत ते तुम्ही इकडे लिहिलेले आहेत ते बघू शकताय बघा. घोंगडी थंडीसाठी नसून शारीरिक आजारावर सुद्धा चालते. अच्छा लोकांच्या लक्षात यायला पाहिजे. लोकांना फक्त घोंगडी थंडीपुरतीच आहे आणि टोचणारी आहे असा दृष्टिकोन आहे. हा दूर ठेवून हे फायदे वाचा आणि घोंगडी खरेदी करायला 122 वर या. ही नम्र विनंती. नमस्कार. खूप मस्त. आणि दादा आपल्याकडे यांची प्राइसिंग काय स्टार्टिंग आहे? 500 रुपयापासून प्राइसिंग आहे. हा 3500 पर्यंत आहे. अच्छा 500 रुपयापासून 3500 रुपयापर्यंत. आणि ही टोपी कितीला आहे दादा? ही टोपी 200 रुपयाला. ही टोपी अशी आहे पाऊस लागणार नाही, थंडी वाजणार नाही, अच्छा उन्हाळ्यात थंड राहील, पावसाळ्यात गरम 12 महिने वापरता येते. सर्दी डोकं दुखायला ते अशी डोक्यात टाका सकाळ त्याला फ्रेश. अच्छा. नॅचरल ॲक्युप्रेशरचं काम करते. खूप मस्त खूप मस्त. आणि फक्त 200 रुपये किंमत आहे ना. अच्छा ही काय आहे?
कॉटनची शॉल आहे अच्छा हातमागावरची. कॉटनची शॉल ती उन्हाळ्यात थंड राहील, पावसाळी वाळा गरम 12 महिने वापरायला चालते. अच्छा त्यात खूप 2 मस्त. कलर आहेत आपल्याकडे, एक व्हाईट आहे हा आणि एक ब्लॅक. अच्छा ही व्हाईट मध्ये येते आणि ही Grey मध्ये. ग्रे मध्ये येते आणि हिची किंमत किती आहे आता 600 रुपये. 600 रुपीज आहे बघा 10% फक्त discount 600 रुपयाला आहे आणि इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला 10% डिस्काउंट पण मिळणार आहे. आणि घोंगडीमध्ये आपल्याकडे कुठल्या आहेत दादा एखादी घोंगडी दाखवा. ही 500 रुपयाची आहे, अच्छा ही 500 रुपयाची आहे का 750 ची आहे, 750 1000 रुपयाची आहे, 1000 रुपये अच्छा 1250. आणि ही 1250 ची हिची साईज काय असते दादा 10/4 10x4 ची आणि ही 600 रुपयाची साईज काय असते 3.5x7. 3.5x7 ची ही साईज आहे. अशी तुम्ही बघू शकता खूप सारी आहे ना घोंगड्यांची व्हरायटी आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळणार आहे. आणि तिकडे तुम्हाला आहे ना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, तुम्ही बोर्डवरती वाचू शकता. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही यांना कॉल करून ऑनलाईन मागवू शकता. वेगवेगळ्या जिल्ह्यातले आपण इकडे आता आपल्याला स्टॉल बघितले. त्यानंतर ह्या बाजूला आहेत ना इथे त्याच जिल्ह्यांमधनं वेगवेगळ्या जिल्ह्यामधनं आलेले आहेत ना फूड स्टॉल आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर हे फूड स्टॉल आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये.